एकंदरीत आपण बघितलं तर नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल पुढे ढकलल्यानंतर विरोधकांनी संशय व्यक्त केलाय। ईव्हीएम मध्ये फेरफारचा संशय विरोधकांना आहे। विरोधकांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विरोधकांवर जोरदार पलटवार केलाय। 2 डिसेंबरला मतदान, 21 डिसेंबरला निकाल। विरोधकांना ईव्हीएम मध्ये फेरफारचा संशय। मुख्यमंत्र्यांचं विरोधकांवर शरसंधान। निवडणूक आयोगानं नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाची तारीख आयत्या वेळेला बदलली आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयानं विरोधकांच्या पोटात गोळा आलाय। निवडणूक आयोगानं मतमोजणीची तारीख 18 दिवस पुढे ढकलली आहे। त्यामुळे मतपेट्यांमध्ये फेरफार करण्यास 15 दिवसांचा अवधी मिळेल असा संशय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलाय। आता निकाल जो आहे तो 3 तारखेच्या ऐवजी आता 20-21 तारखेला निकाल लागणार आहे। म्हणजे जवळजवळ 15-16 दिवस 17 दिवस पेट्या या कुठेतरी गोडाऊन मध्ये ठेवल्या जातील आणि पेट्यामध्ये काही घालमेल करायची असली तर सरकारला भरपूर टाइम त्यामध्ये मिळेल। या सगळ्या प्रक्रियेमुळे निवडणूक प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे। ईव्हीएम बाबतचा संशय विरोधकांच्या मनात नाही तर सत्ताधाऱ्यांच्याही मनात आहे। भाजप विरोधात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक लढलेल्या शिवसेनेनंही याबाबत संशय व्यक्त केलाय। शिवसेना आमदार निलेश राणेंनीही 21 तारखेच्या निकालाबाबत संशय व्यक्त केलाय। मी तुम्हाला अगोदरच म्हटलं काहीतरी सेटिंग राहून गेली असेल, ती सेटिंग पूर्ण करायला अजून दिवस लागणार असतील म्हणून होत असेल। आता मला साहेब सांगा, निवडणुकीच्या मधोमध तुम्ही प्रचाराचा 1 दिवस वाढवला, जेव्हा तो आपण म्हणतो ना काय म्हणतात त्याला, जो ब्रीदिंग पिरियड असतो मधला 1.5 दिवसाचा, आम्ही माझ्या या कमी कार्यकाळामध्ये मी 4 निवडणुका लढवल्या। जो ब्रीदिंग पिरियड असतो प्रचारानंतरचा तो किमान 1.5 दिवसाचा असतो। निवडणूक आयोगानं मतमोजणीची तारीख पुढे ढकलल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही नाराज झाले। निवडणूक आयोगाचा हा निर्णय अनाकलनीय असल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय। निवडणूक आयोगाच्या निर्णयानं विरोधकांना सत्ताधाऱ्यांवर संशय घेण्यासाठी निमित्त मिळाल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। ये आज ही मैं आपको बोल देता हूँ कि जैसे ये लोग हारेंगे 21 को काउंटिंग के बाद जैसे हारेंगे वैसे ये लोग बताएंगे कि सरकारी पार्टी ने षड्यंत्र करके काउंटिंग को आगे बढ़ाकर ईवीएम कैसे बदल दिए। ये रेथोरिक आने वाला है, ये एक प्रकार से उनका डायलॉग तय है, लेकिन फिर भी मुझे इस बात का विश्वास है और इसलिए मैं तो आज अपील करता हूँ कि इलेक्शन कमीशन ने पॉलिटिकल पार्टीज़ को अलाउ किया है। सारी जो अपोजिशन की पॉलिटिकल पार्टियां हैं अपने 2-2 प्रतिनिधि ये जहां ईवीएम रखे हैं उसके बाहर खड़ा करे, 24 घंटा पहरा दे, हारने के बाद इसके ऊपर टिप्पणी न करे। ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये आहे। काही पक्षांनी आतापासूनच स्ट्रॉंग रूम बाहेर खडा पहारा सुरू केलाय। पुढच्या काही दिवसात स्ट्रॉंग रूम बाहेर संशयित फिरतील, सीसीटीव्ही बंद पडले अशा प्रकारच्या घटना समोर येतील किंवा आरोपही होतील। या सगळ्या आरोपांना निवडणूक आयोगाचा कारभार कारणीभूत ठरल्याचा आरोप होऊ लागलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।